हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी अपूर्वा पुन्हा तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे. तर आज 8 ऑगस्ट होतं आणि आज मी परत ऑफिसला गेलेली. तर मला वीकली 2दा तरी ऑफिसला जावं लागतं. तर म्हणून आज मी परत ऑफिसला गेलेली. आत्ताच मंथ सुरू झाला आहे, तर म्हटलं पटकन वर्क फ्रॉम ऑफिस डेज कंप्लीट करावी. नंतर हा आजचा माझा लंच होता. लंचमध्ये मस्त फ्लॉवरची अशी मिक्स भाजी होती, गुलाबजाम होता. पण जेवण झालं मला इतकी झोप येत होती म्हटलं मग 2-2:30च्या सुमारासच मी कॉफी घ्यायला गेले. तर मी इथे कॅफे लाटे घेतलं होतं. ऑफिसमध्ये मशीन आहे, तर त्यातूनच मी कॅफे लाटे घेतलेलं. नंतर मग इथे नंतर मी संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करत होती. मग ती सगळ्या कांदा फ्राय करायला टाकला. नंतर मग छान मी टोमॅटोचं वाटण केलं. त्यात कोथिंबीर, ओवा कोथिंबीर, जिरं, बडीशेप आणि मटकी बारीक केलेली, मटकी बारीक करून टाकलेली. तर मटकी आपण बारीक करून टाकल्यामुळे ते मिश्रण मिक्सर जेव्हा तुम्ही तेलात फ्राय करता तर ते बऱ्यापैकी कढईला चिटकून राहतं. पण एकदा मटकी टाकली की ते सगळं सुटून जातं. मग नंतर तुम्ही इथून बघू शकता की मिश्रण वगैरे सगळं टाकल्यानंतर ते थोडं पाणी टाकून परत केलं गेलं आणि मग नंतरच मटकी टाकली. मटकी प्रशांतची खूप फेवरेट आहे. मटकीवर त्याला त्यांना अतिशय आवडते. मग इथे मटकी टाकून मटकी तेलात 10 ते 15 मिनिट होऊ दिली आणि मग नंतर पाणी टाकून रस्सा करून घेतला. आणि मग नंतर उद्या रक्षाबंधन आहे, त्यानिमित्त म्हटलं काहीतरी गोड व्हायला हवं, तर म्हणून आम्ही गुलाबजाम करण्याचा प्लॅन केला. तर इथं मी गुलाबजामचा पाक करायला घेतला. जितकी साखर तितकेच फुलपात्र पाणी घ्यायचं आणि साखर विरघळेपर्यंत गॅसवर हळूहळू ते हलवत राहायचं. असं आपला पाक तयार होतो. नंतर इथे आईंनी, मी आणि ईशान्वीने आम्ही तिघींनी मिळून गुलाबजाम बनवून गुलाबजामचे गोळे बनवले. हे इन्स्टंट मिक्समधून आम्ही गुलाबजाम करतो. तो नंतर इथे आईंनी गुलाबजाम तळून घेतले. इथे तुम्ही बघू शकता पाकातली सगळी साखर विरघळली आहे. आणि मग हा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.